व्हिगनिझम म्हणजे विशुद्ध शाकाहार असा आहार आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्राण्यांना कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. हा त्याचा गोल आहे, त्याचं ध्येय आहे व्हिगनिझमचं. बैलाला पहिले बांधलं जातं, त्याच्यासमोर एक गायीच्या आकाराची वस्तू ठेवली जाते ज्याच्याने तो टर्न ऑन होईल, त्याच्यामध्ये कामोत्तेजना निर्माण होईल. आणि त्याच्यानंतर त्याला बांधलं जातं, त्याच्या एनसमध्ये इलेक्ट्रोड्स घातले जातात आणि त्याला झटके देऊन त्याचं वीर्य काढलं जातं. डिफॉरेस्टेशन होतीये ती केवळ आणि केवळ असं पीक उगवण्यासाठी जे प्राण्यांना खाऊ घातलं जातं. उत्तर अमेरिकेमध्ये जेव्हा काही दशकांपूर्वी काळ्यांना गुलाम म्हणून ठेवलं जायचं आणि त्याचा विरोध झाला, तेव्हा पण तर्क हाच आला की आमच्या उद्योगांवरती गदा येते, कारण की हे गुलाम आहेत म्हणून तर आमचे उद्योग चाललेत, मग अर्थव्यवस्थेचं काय होणार. पण म्हणून गुलामगिरी चालू ठेवायची का? तर प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये जास्त प्रोटीन आहेच, पण ते बेटर प्रोटीन पण आहे, ते जास्त हेल्दी प्रोटीन आहे. जी विचारधारा ही मनुष्य आणि प्राणी यांच्यात भेद करू नका, ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करू नका म्हणून सांगते, ती नक्कीच माणसांमध्ये भिंती उभा राहू देणार नाही. अगदी बरोबर. जर लोकांनी अचानक प्राणी खाणं सोडून दिलं तर पृथ्वीवरती वनस्पती शिल्लक राहणार नाहीत. नॉन व्हिगन्सकडनं व्हिगन्सवर हा एक मोठा आरोप केला जातो बदामाच्या शेतीला, की तुम्ही म्हणता की ऑल्टरनेटिव्ह मिल्कवर शिफ्ट व्हा, पण जे पर्यायी दूध आहे ते पर्यावरणाला जास्त हानिकारक आहे त्याची शेती करणं. नमस्कार, मी शुभंकर. वाढीव चर्चामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या या एपिसोडमध्ये थोडासा एक वेगळा आणि विवादास्पद ठरू शकेल असा विषय घेऊन आलो आहे. व्हिगनिझमबद्दल सगळ्यांनी आत्तापर्यंत ऐकलं असेलच. अनेक पाश्चात्य जगातली लोकं आपण आजकाल व्हिगन होताना बघतो. अनेक नावाजलेले खेळाडूही आजकाल व्हिगन झालेले आहेत. तर व्हिगनिझम म्हणजे नेमकं काय आहे बाबा? आणि माझ्या मित्रपरिवारात पण काही मराठी माझे मित्र जे आहेत ते अलीकडे व्हिगन झालेत. पुष्कर कुलकर्णी हा त्यातलाच माझा एक मित्र. म्हणजे नॉनव्हेजवर एकदम जबरदस्त ताव मारणारा पुष्कर अचानक व्हिगन कसा झाला याचं मला नवल वाटलं. त्यामुळे मी त्याला जरा विचारलं, बाबा की का व्हिगन झालास, काय कारण आहेत, काय मोटिवेशन आहे त्याचं. तर त्यांनी मला जी उत्तरं दिली ती अत्यंत मुद्देसूद तर्कसंगत होती. त्यामुळे मला वाटलं त्याच्याकडे जी असलेली माहिती आहे व्हिगनिझमबद्दलची आणि त्याचे जे काही विचार आहेत, त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तो तुमच्यापर्यंत घेऊन यावा, आणि म्हणून मी पॉडकास्ट केली आहे. तर तुम्हाला सगळे त्याचा विचार पटतील असं काही नाही. जेवढे पटतात तेवढे घ्या, नाही पटले तर विचार करा त्याच्यावर, आणि तरीही नाही पटले तर सोडून द्या. पण ह्या पॉडकास्टच्या मार्फत कुणाला काही कमी लेखायचा किंवा व्हिगन वर्सेस नॉन व्हिगन असा काही वाद तयार करायचा असा काही उद्देश नाही आहे. एक चांगली माहिती आणि एक नवीन दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचावा, एवढाच या पॉडकास्टचा उद्देश आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, आणि आवडली नाही आवडली पॉडकास्ट तरी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्कार पुष्कर, कसा आहेस? नमस्कार, मस्त, एकदम छान. तू कसा आहेस? एकदम मजेत. खूपच गरमी वाढली आहे जरा आजकाल अमेरिकेत, आणि म्हटलं तुझ्याशी जरा आपण आज व्हिगनिझमवर बोलूयात. तर काय खाल्लं दुपारी आज? आज दुपारी भाजी आणि पोळी, बटाट्याची भाजी, त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि कोशिंबीर वगैरे काही नाही? कोशिंबीर नाही, सॅलड घेतलं सोबत. बारीक चिरलेली काकडी, टमाटा, थोडा कांदा, त्यावर लिंबू असं घेतलं. अच्छा. आणि दूध वगैरे तू नाहीच पित ना आता? नाही, दूध वगैरे काहीच नाही. किती दिवस झाले? मी व्हिगन होऊन साधारण 6 महिने झाले. या जानेवारीमध्ये साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात व्हिगन व्हायचं ठरवलं मी. अच्छा. तर व्हिगनिझम हा शब्द खरं मी फार पूर्वी ऐकला नव्हता कधी. भारतात असताना तर मला माहितीच नव्हतं व्हिगनिझम काय असतं. पण अमेरिकेत आल्यावर बघायला लागलो तर आजूबाजूला व्हिगन रेस्टॉरंट्स असतात, व्हिगन डिशेस मिळतात, आणि लोक इथे व्हिगनिझमला बऱ्यापैकी गांभीर्याने घेतात. आणि नोवाक जोकोविच जेव्हा व्हिगन झाला तेव्हा मला वाटलं की अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी गंभीर आहे हा विषय, आणि लोक आहारात आपला आहार व्हिगन करायचा प्रयत्न करत आहेत. तर जरा सांग थोडंसं व्हिगनिझमबद्दल, की काय आहे व्हिगनिझम? नक्कीच. तर व्हिगनिझम म्हणजे विशुद्ध शाकाहार. बरं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्राणीजन्य पदार्थांची, उत्पादनांचं सेवन करायचं नाही. कुठलाही पदार्थ, कुठलाही प्रॉडक्ट, कुठलंही उत्पादन जर प्राण्यांपासून येत असेल तर त्याचा पूर्णपणे नकार करायचा. त्याचं आपल्या आयुष्यात कुठेच जागा ठेवायची नाही. म्हणजे विशुद्ध शाकाहार. बऱ्याच वेळेस एक कन्फ्युजन असतं की व्हिगनिझम आणि व्हेजिटेरियनिझममध्ये फरक काय आहे. तर जे
आपल्या सोसायटीमध्ये व्हेजिटेरियनिझम फॉलो होतं किंवा मग शाकाहार ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये मांस तर खाल्लं जात नाही, पण दुग्धजन्य पदार्थांचं सेवन होतं. मग दही, दूध, तूप इत्यादी घेतलं जातं. पण विशुद्ध शाकाहार असा आहार आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्राण्यांना कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. हा त्याचा गोल आहे, त्याचं ध्येय आहे व्हिगनिझमचा. तर हा मूळ फरक आहे, हे व्हिगनिझम आहे. अच्छा, म्हणजे कुठल्याच प्राण्यांपासून उत्पन्न होणारे कुठलेच पदार्थ खायचे नाहीत आणि त्याच्या गोष्टी वापरायच्या नाहीत प्राण्यांपासून येणाऱ्या. बरोबर. म्हणजे चामड्याची समजा कोल्हापुरी चप्पल वापरत असेल मी, तर ती पण नाही वापरायची. ती खूपच अवघड आहे ना. कसं काय, म्हणजे शक्यच नाही असं करणं. आता एवढ्या आपल्याला पूर्वीपासून सवय आहे ही दूध प्यायची. कुठलाही आपले जो पदार्थ बघितलेस बरेच, तूप तर सर्रास आपल्याकडे बऱ्याच यात वापरलं जातं. तर तुझी जर्नी सांग ना, की तुला कशा अडचणी आल्या व्हिगन बनताना आणि तू पहिले का व्हिगन झालास. म्हणजे प्राण्यांचं सांगितलंस तू हे कारण की विशुद्ध शाकाहार, प्राण्यांना हानी नाही करायची, पण तू कधी आयुष्यात चिकन किंवा नॉनव्हेज खाल्लंस का, दूध पिलंस का, आणि तुला एकदम कधी वाटलं की नाही बाबा आता आपल्याला व्हिगन झालं पाहिजे. एक काळ असा होता की मी पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन होतो. मी प्राणीजन्य पदार्थांचं सेवन करायचो, लेदर वापरायचो, दूध तर प्रचंड आवडायचं मला. म्हणजे दूध आणि आईस्क्रीम आणि सगळेच एकूण दुधाचे पदार्थ, मलाई बर्फी, ह्याच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत नव्हतं की मी कसा जगेन ह्याच्याशिवाय. अख्खं माझं फ्रीझर हा 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम्सनी भरलेला असायचा. तर त्यामुळे मला माझ्यासाठी एक काळ असा होता की जेव्हा व्हिगनिझम ही संकल्पनाच अतिशय इमॅजिन पण करू शकत नव्हतं मी की असं मी कधी व्हिगन होईन असं. पण माझं आता प्रत्येकाचं व्हिगन व्हायचं जो प्रवास सुरू होतो तो वेगळाच असतो, पण अंतिम बिंदू एकच असतो. माझा जो सुरू झाला तो अध्यात्मातनं झाला. तर जसा जसा मी अध्यात्माचा अभ्यास करायला लागलो, वेदांत, त्यातल्या अद्वैत वेदांत, त्याचा अभ्यास करायला लागलो, आणि सर्व चैतन्य एक आहे, अद्वैत म्हणजे तिकडे 2ला जागाच नाही. त्यामुळे जे चैतन्य माझ्यात आहे तेच चैतन्य तुझ्यात आहे, तेच पशूंमध्ये पण आहे. ही समज जेव्हा यायला लागली तर तेव्हा साहजिकच एखाद्या जीवाला मारणं, ज्याच्यात जो एक चैतन्य प्राणी आहे त्याला मारून त्याचा भोग करणं, त्याच्याने मला काय मिळतंय, मला तर फक्त तेवढ्यापुरतं माझं पोट भरणार आहे किंवा माझी भूक भागणार आहे, पण ते एखाद्या जीवाला त्याच्यावरती अत्याचार होणार आहे, त्याच्यावर अन्याय होणार आहे खूप. म्हणून सगळ्यात पहिले मी व्हेजिटेरियनिझमकडे वळालो. बरं. पण जसं मी तोच काय म्हणता येईल त्याला, प्राण्यांप्रतीची जी संवेदनशीलता आहे त्याच्यात अजून मी सखोल अभ्यास करत गेलो आणि तोच धागा उकलत गेलो. त्याच्यात मला अजून बऱ्याच गोष्टी समजल्या की नुसतं व्हेजिटेरियन होणं पुरेसं नाही आहे, तर व्हिगन होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यापेक्षा. तो मधला जो दुवा आहे ना, तोच त्याच्यावरच मला बोलायचं आहे की व्हेजिटेरियन असणं आणि व्हिगन असणं याच्यात डेअरी प्रोडक्ट्स हा एक मोस्टली भाग येतो. तर ते का नाही, डेअरी प्रोडक्ट्स खाऊन काय होतंय, समजा मी गाईचं दूध पिलं तर काय होतंय गाईला, त्यात कुठे गाईवर मी अत्याचार करतोय. आपल्याकडे ही एक समजूत आहे की गायींकडनं दूध आपल्याला मिळतं, गो माता आहे आणि ती आपल्याला दूध देते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा सगळ्यात मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे. हे असं तर होतच नाही, कारण की दूध केवळ गाय देत नाही, एक गर्भवती गाय जिनी एका बाळाला जन्म दिलाय अशीच गाय फक्त दूध देते. बरोबर. आपण हे समजून घ्यायला पाहिजे सर्वात आधी की डेअरी इंडस्ट्री ही बाकी कुठल्याही इंडस्ट्रीप्रमाणे त्यांचा नफा कमवण्यासाठी चालणारी इंडस्ट्री आहे. त्यांचं गोल एकच आहे की आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट या बिझनेसमधनं काढायचं आहे. आणि त्यासाठी ते करतात काय, तर त्यांच्याकडच्या ज्या गायी आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ प्रेग्नंट ठेवलं जातं. आता गाय काय स्वतःहून प्रेग्नंट होत नाही, गायीमध्ये पण हिट सायकल्स असतात, पण त्यांच्यामध्ये जे गायीचं जे गर्भधारण होतं ते काय अतिशय नैसर्गिक पद्धतीने होत नाही. कसं करतात ते? ही एक खूप मोठी डेअरी इंडस्ट्रीची शोकांतिका आहे की, आणि सगळीकडे म्हणजे छोटा डेअरी व्यवसाय असो किंवा मोठा डेअरी व्यवसाय असो सगळीकडे हेच चालतं. ह्या प्रॅक्टिसला, या प्रथेला खूप असं एक गोंडस नाव दिलं, त्याला म्हणतात आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. पण त्याच्यात होतं काय नेमकं, हे ज्या क्षणी मला कळलं त्या क्षणी मी हादरून गेलो होतो.
याच्यामध्ये असं होतं की बैलाला पहिले बांधलं जातं, त्याच्यासमोर एक गायीच्या आकाराची वस्तू ठेवली जाते ज्याच्याने तो टर्न ऑन होईल, त्याच्यामध्ये कामोत्तेजना निर्माण होईल. आणि त्याच्यानंतर त्याला बांधलं जातं, त्याच्या एनसमध्ये इलेक्ट्रोड्स घातले जातात आणि त्याला झटके देऊन त्याचं वीर्य काढलं जातं एका मोठ्या कॉन्डममध्ये. आणि मग ते लोखंडी सळयांनी पहिले गायीला बांधलं जातं, गायीच्या यौन अंगांमध्ये त्या सळया घालून जबरदस्ती ते वीर्य तिकडे आत सोडलं जातं आणि अशा प्रकारे गायीला प्रेग्नंट केलं जातं. आणि असं एकदाच होत नाही, असं परत परत केलं जातं. जशी गायीची पहिली प्रेग्नन्सी संपेल तसं ॲट व्हेरी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी गायीला परत प्रेग्नंट केलं जातं. कारण की डेअरी इंडस्ट्रीचा फायदा याच्यातच आहे की गायी जास्तीत जास्त वेळ प्रेग्नंट राहतील, त्याच्यानेच दूध येणार आहे. आणि हे भारतात पण चालतं सगळीकडे. हे भारतात तर खूप मोठ्या स्तरावर चालतं, हे जगभरात चालतं आणि भारतात सुद्धा चालतं हे खूप खूप मोठ्या लेवलला. तेवढ्यावरती अत्याचार थांबत नाहीत. सगळ्यात जास्त हलवून टाकणारी गोष्ट अशी आहे की जेव्हा गायीचं बछडं जन्माला येतं, बछडं नाही म्हणत, सॉरी, गायीचं वासरू जन्माला येतं, तर जेव्हा ते वासरू मेल असतं, म्हणजे खोंड ज्याला म्हणतात गायीचं, जेव्हा खोंड जन्माला येतं तेव्हा ते कत्तलखान्यात पाठवून दिलं जातं. आणि हे मी म्हणत नाहीये जन्मल्या लगेच, जन्मल्या लगेच ते गायीचं जे वासरू जर मेल असेल, कारण की ते दुधाचं उत्पादन करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे असे जगात खूप लोक आहेत जे कवळ्या गायीच्या वासरांचं मांस जे खूप कवळं असतं ते अतिशय चगळत तावडीने खातात. अशा लोकांसाठी ते गायीचं वासरू लगेच कत्तलखान्यात पाठवून दिलं जातं, जिकडे त्या वासराची कत्तल होते लगेच. पण बैल जे वासरू जे आहे, मेल वासरू बैल होणारा जो पुढे, त्याला शेतीच्या कामात नाही का पाठवत, नांगराला जुंपायला? शेतीच्या कामामध्ये आता वापरणं खूप कमी झालंय, कारण की हळूहळू जसं शेतीमध्ये मेकॅनायझेशन वाढलेलं आहे, जसं हेवी टूल्स वापरले जातात फार्मिंगमध्ये, त्यामुळे बैलांची गरज तिकडे कमी झालेली आहे. आणि जे कवळं गायचं मांस आहे त्याची मागणी वाढत चाललेली आहे एक नॉनव्हेज मार्केटमध्ये. तर त्यासाठी गायीची वासरं हे सगळ्यात पहिले कत्तलखान्यात पाठवली जातात. आणि हा डेटा जो आहे, हे जे मी फक्त असं हवेत काहीतरी बोलतोय असं नाही. काय आहे का तुझ्याकडे काही संशोधन? त्याच्यावरती माझ्याकडे एक आर्टिकल आहे, एक मॅन्युअल आहे. दिस इज द रेड मीट मॅन्युअल. आणि मी हे जस्ट कुठूनही इंटरनेटवरनं डाउनलोड केलंय, रॅन्डम साईटवरनं नाहीये किंवा एखाद्या क्लिकबेट वेब मॅगझिन मधनं घेतलेलं नाहीये. हे घेतलेलं आहे भारताच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या apeda.gov.in या वेबसाईटवरनं. ह्या डॉक्युमेंटचं नाव आहे रेड मीट मॅन्युअल. तर ह्याच्यामध्ये हायलाइटेड एरिया जर तू वाचशील तर याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे की when dairy animals are retired from productive age, they are utilized for meat production in addition to male progeny born. म्हणजे जन्माला आल्या वासराचं काय करायचं हे आपल्याला मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या रेड मीट मॅन्युअल मध्ये सांगितलेलं आहे. त्यांना काय करायचंय, त्यांना सरळ पहिले वासराला तर मेल वासराला तर टाकायचंच कत्तलखान्यात, पण ज्या गायी दूध देणं बंद झालंय त्यांना पण तिकडे टाकायचंय. स्टोरी इथे संपत नाही ना. जसं जसं आपण जास्त याच्यात जात जाऊ तेवढंच भयंकर सत्य अजून समोर येत जातं. जेव्हा गायीचं दूध देण्याची क्षमता जशी जशी तिच्या गायीच्या वयानुसार कमी व्हायला लागते तेव्हा एक शेवटचा प्रॉफिट गायीमधनं काढला जातो. तो काय की गायीला एकदा शेवटचं प्रेग्नंट केलं जातं, तेही आर्टिफिशियल इन्सेमिनेशनद्वारा. आणि मग तिला परत एकदा शेवटचं प्रेग्नंट केल्यानंतर गायीचं वजन वाढतं आणि मग कत्तलखान्यात पाठवलं जातं. कारण की लाईफ स्टॉकचं हे जे किंमत मिळते हे त्या प्राण्याच्या वजनावर मिळते. तर अशा गर्भवती गायीला कत्तलखान्यात पाठवलं जातं आणि मग त्या गायीची कत्तल केली जाते, त्याचं चामडं बनवलं जातं, त्याचं बीफ विकलं जातं. त्यामुळे जर एखादी व्यक्ती म्हणत असेल मी तर दूध पितोय, मी तर कुठलंच नुकसान करत नाहीये, पण मग म्हणजे एखादी व्यक्ती जर नुसतंच दूध पितीये तर त्या गायीला फरक पडत नाही तुम्ही बीफ खाल्लं काय आणि दूध प्यायलं काय. त्या गायीसाठी तर दोन्ही सारखंच आहे. बरोबर. नाही, अगदी बरोबर आहे. आणि खरं तू आता हा ह्युमॅनिटेरियन याचा मानवतावादी एक दृष्टिकोन सांगितलास. ह्याला अजून बाकी पण बरेच कंगोरे आहेत, सामाजिक मुद्दे आहेत त्याच्या अवतीभोवतीचे. आणि त्यानंतर मध्ये माझ्या असंही वाचनात आलं होतं की व्हिगनिझमचे जर मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करून व्हिगनिझमचा अंगीकार केला तर त्याचे काही
बाजूचे फायदे पण आहेत, ज्याला आपण बाय प्रोडक्ट्स म्हणू शकतो, असे चांगले फायदे पण आहेत त्याचे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील का, की म्हणजे त्याला कसं वर्गीकरण करशील, काय काय खरंच फायदे आहेत त्याचे? राईट. हे सगळी जगातली लोक व्हिगन झाली, ते कसे, त्या प्रॅक्टिकॅलिटीकडे आपण नंतर येऊ, त्याचे सामाजिक मुद्दे वगैरे, पण त्याच्या आधी झाली व्हिगन लोक, तर काय होईल बाबा? डेफिनेटली. मी सगळा रिसर्च सोबत आणलेला आहे माझ्या, कारण की याआधी असं झालेलं आहे की जेव्हा मी व्हिगनिझम या विषयावरती कोणाशी चर्चा करतो तर त्यांचं म्हणणं असतं की मी जस्ट नंबर्स बनवतोय, असे हवेतनं काहीतरी नंबर्स काढून देतोय. तर मी आज जे काही तुम्हाला नंबर सांगणार आहे, जे काही तथ्य तुमच्या पुढे ठेवणार आहे, हे सगळे फॅक्ट्स हे कुठल्याही रॅन्डम वेबसाईटवरनं पण नाही घेतलेले, हे सायंटिफिक जर्नल्समधनं घेतलेले आर्टिकल्स आहेत जे पिअर रिव्ह्यूड आहेत. अच्छा, आपण लिंक्स टाकूयात त्याच्या खाली. त्याच्या आपण लिंक्स नक्कीच टाकूयात. तर व्हिगनिझम इज लाईक अ ब्लेड विच हॅज हंड्रेड्स ऑफ कटिंग एजेस. म्हणजेच व्हिगनिझमचे इतके फायदे आहेत मानवतेला. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटेरियन अँगल तर सगळ्यात मोठा आहे. ह्युमॅनिटेरियन अँगल आणि प्राण्यांमध्ये पण तीच संवेदनशीलता आहे. जसं माझ्या शरीरामध्ये किंवा तुझ्या शरीरामध्ये, आपल्या सगळ्याच ह्युमन्सच्या शरीरामध्ये जे नर्वस सिस्टीम आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पेन किंवा दुखापत ह्याची संवेदना असते, ह्याची जाणीव असते. बरोबर. म्हणजे माझं इकडे जर बोट कापलं तर मला दुखेल का, तर माझ्या बॉडीमध्ये एक नर्वस सिस्टीम आहे. तशी हुबेहूब सारखी नर्वस सिस्टीम एखाद्या गायीमध्ये पण असते. तशीच सिस्टीम अन्य प्राण्यांमध्ये सुद्धा असते. डुकरांमध्ये म्हणा किंवा बाकी शेळ्यांमध्ये, बकऱ्यांमध्ये म्हणा, त्यांच्यात सुद्धा, ते सुद्धा मॅमल्सच आहेत. कोंबड्यांमध्ये सुद्धा सिमिलरच अख्खा नर्वस सिस्टीम आहे. बिकॉज वी ऑल ऑफ अस आर, आपण सगळे संवेदना असलेले जीव आहोत. तर त्यामुळे जेवढी दुखापत, जेवढं पेन हे मला होईल एखाद्या खाटिकाच्या सूर्याखाली जाताना, जेवढ्या वेदना मला होतील, जेवढा त्रास मला होईल, तेवढाच त्रास त्या एका मुख्या जीवाला होणार आहे. हा विचार तर त्याच्या सेंटरला आहेच व्हिगनिझमच्या. पण तेवढंच नाहीये, तर व्हिगनिझमचे बाकी अनेक खूप फायदे आहेत. त्याचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं फायदे आहेत, त्याचे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं फायदे आहेत. तेवढंच नाही तर हेल्थकेअर ह्या दृष्टिकोनातनं पण व्हिगनिझमचे खूप फायदे आहेत. बरं. तर त्यातलं मग एकेकडे सांग तू, तुला जिथनं चालू करायचं तिथनं सांग. पर्यावरणाबद्दल पहिले बोलायचं असेल तर ते बोल, नाही तर खूप काही बोलता येईल पर्यावरणाबद्दल. पशुपालन किंवा ॲनिमल हजबेंड्री, ज्याला ॲनिमल फार्मिंग पण म्हणतात, तर इट इज रिस्पॉन्सिबल, इट्स वन ऑफ द टॉप फ्यू मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. जे एक जागतिक तापमान वाढ होतीये, त्याच्यामध्ये पशुपालन हे काही, जर मुख्य 5 मुद्दे काढले आपण की ह्या 5 मुद्द्यांमुळे जागतिक तापमान वाढ होतीये, तर त्यातलं दुसरं किंवा तिसऱ्या क्रमांकावरचं कारण हे पशुपालन असेल. कसं काय संबंध? तर ह्याच्या मागे असं आहे की जेव्हा पशूंना ठेवलं जातं जिकडेही, तेव्हा पशु खूप मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. तो एक मुद्दा तर आहेच, तो सगळ्यांनाच माहिती आहे. पण काही तथ्य जी फारशी माहिती नाही आहेत ती अशी आहेत की एक स्टडी झाला होता, मी त्याचं त्या जर्नलचा एक कॉपी पण आणलेली आहे, आणि किंबहुना एक डेटा पॉईंट तर माझ्याकडे आत्ताच आहे. तो असा आहे की स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनी 2022 मध्ये एक रिसर्च कंडक्ट केला होता. त्या रिसर्चमधनं असं बाहेर पडलं की जर ॲनिमल फार्मिंग, आणि हा रिसर्च मी एवढ्यासाठी निवडला आहे कारण की मगाशी तू म्हणालास की एखादं व्यावहारिक सोल्युशन पण असलं पाहिजे, एक प्रॅक्टिकल सोल्युशन पाहिजे या गोष्टी. बरोबर. तर हा रिसर्च पेपर एक प्रॅक्टिकल सोल्युशन ऑफर करतो. अच्छा. तो सोल्युशन असा आहे की जर आजपासून पुढच्या 15 वर्षांमध्ये हळूहळू करत आपण पशुपालन बंद केलं 15 वर्षांमध्ये, तर 2000 म्हणजे या शतकाच्या एंडपर्यंत, जे 21वं शतक आहे ते संपेपर्यंत, ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स हे 70% डाऊन झालेले असतील. बरं. म्हणजे आता 2024 चाललेलं आहे, जवळजवळ 75 वर्षांमध्ये 70% ग्लोबल वॉर्मिंग. आणि गिव्हन दॅट ऑल अदर पोल्युटिंग सोर्सेस, ज्या कुठलेही बाकीचे जे कारण आहे ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय ते तेवढेच राहिले, आणि फक्त पशुपालन बंद केलं पुढच्या 15 वर्षात, तर इयर 2100 पर्यंत जे टेम्परेचर इन्क्रीजचे इफेक्ट्स आहेत ते 70% कमी झालेले असतील. बरं.
आणि हा एक पिअर रिव्ह्यूड रिसर्च पेपर आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी टेस्टिंग कसं कंडक्ट केलं, त्यांचे मेथड्स काय आहेत. तर डेफिनेटली तू याच्या लिंक्स तर देच. ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे ना, लोकांना वाटतं की काहीतरी एक लांबची गोष्ट आहे, हे उगाचच हवं आहे, नरेटिव्ह आहे, खरंच नाही आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग हा किती गंभीर मुद्दा आहे आणि खरा मुद्दा आहे आजच्या काळात भेडसावणारा आपल्याला, आणि आपल्या उंबरठ्यावर उभा आहे. ह्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांगू शकतोस का, की काय बाबा खरंच आहे का ग्लोबल वॉर्मिंग, असं काही होतं आहे का? कारण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की ग्लोबल वॉर्मिंग नावाची एक समस्या आहे पृथ्वीसमोर, पण आता ती किती मोठी आहे या क्षणाला? ग्लोबल वॉर्मिंगच्या आपण उंबरठ्यावर नाही, आपण ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. आता एवढे हीट वेव्स जे येत आहेत त्यांचं जे प्रेडिक्शन आहे, किंवा भारतामधला हा जो समर आहे हा कित्येक वर्षांमधला सगळ्यात हॉटेस्ट समर होता. जे हीट वेव्स जे झाले ते सगळ्यात जास्त तीव्र हीट वेव्स होते या समरमध्ये. त्याच्यानंतर कित्येक कित्येक देशांमधले ग्लेशियर्स हे याच वर्षी विलुप्त होऊन गेलेत, गायब झालेले आहेत. ग्लेशियर्स अख्खी विरघळून गेलेले आहेत मागच्या काही दशकांमध्येच. बरेच लोक याचं असंही एक जस्टिफिकेशन देतात की ग्लोबल वॉर्मिंग एक नॅचरली होणारी प्रोसेस आहे, आणि याआधी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग 3-4 वेळा झालं आहे, आणि याआधी सुद्धा सृष्टीचा विनाश झालेला आहे. पण दिस टाइम इट इज डिफरंट. हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याला AGW म्हणतात, म्हणजे अँथ्रोपोलॉजिकल ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे माणसांच्या ऍक्शन्समुळे घडून येणारं ग्लोबल वॉर्मिंग. अच्छा. जर आपण नॅचरल सायकल बघितली तर त्याच्यापेक्षा कित्येक जास्त वेगाने आपण आपलं पर्यावरण गरम करतोय, ज्याच्याने ग्लेशियर्स संपतायत, कित्येक इकोसिस्टम्स नष्ट होत आहेत. आपण आत्ता बोलतोय, आपण बोलता बोलताच हा पॉडकास्ट संपेपर्यंतच हजारो स्पीशीज नेहमीसाठी पृथ्वीवरनं संपून गेलेल्या असतील, नाहीशा झाले असतील पूर्णपणे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग काहीतरी नंतर होणार आहे असं नाही, ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालंय ऑलरेडी. आणि जर आता मला त्या ग्लेशियरची नावं आठवत नाहीयेत, पण एवढ्यातच मागच्या एखाद्या महिन्यापूर्वीचीच बातमी आहे की 2 खूप महत्वाचे ग्लेशियर हे विरघळून गेलेले आहेत, पूर्णपणे संपलेले आहेत याच वर्षी. आणि लवकरच गंगोत्री तर माहितीच आहे, गंगोत्री ग्लेशियर आपलं, ते सुद्धा किती रॅपिडली वितळून चाललेलं आहे पूर्ण, तर ते पण आपल्याला माहितीच आहे. तर भारतातले ग्लेशियर जर संपून गेले आणि एकूणच जर जगातले ग्लेशियर संपायला लागले, जे नॉर्थ आणि साऊथ पोलवरचे जे बर्फ आहे तो विरघळून जाऊ लागला, तर कित्येक जे कोस्टल रिजन्समधले शहरं आहेत, जसं मुंबई असेल, असे शहरं सगळी पाण्याखाली निघून जातील लवकरच. आणि आपल्याला कळेल ह्याच्या आधी हे झालेलं असेल. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग काहीतरी नंतर होईल अशी गोष्ट अजिबात नाही. ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेलं आहे, आणि हे कित्येक वैज्ञानिक ओरडून ओरडून सांगतात की तुम्ही बघा, डोळे उघडून बघा फक्त. पण आहे काय असं, प्रॉब्लेम असा आहे की जगातल्या कोणत्याच सरकारमध्ये ही पॉलिटिकल विल नाहीये की हा विषय किती खरा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा. ही पॉलिटिकल विल कोणामध्येच नाहीये. कारण हे जर दिसलं तर त्याचं आउटकम काय निघेल की माणसांना त्यांचं कन्झम्पशन कमी करावं लागेल. बरोबर. आणि दॅट इज समथिंग दॅट द रिच बिलियनर्स डोंट वॉन्ट यू टू डू. बरोबर. त्याचा सामाजिक आणि त्याचा पॉलिटिकल मुद्दा त्यात जाऊ आपण. पण डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड पण खूप होते पशुपालनामुळे, तर त्याचं थोडंसं सांगू शकशील का तू की गायीच्या म्हणजे गाई म्हशींच्या पशुपालनामुळे जी काही जंगलतोड होते, आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे ह्याच्यामध्ये पोल्ट्री इंडस्ट्रीचा पण काही हातभार आहे का? त्यात ते जरा वेगळं आहे, त्याचं एवढा काही हानी नाही आहे. एकूणच पशुपालन, ॲनिमल हजबंड्रीमध्ये सगळं येतं. मग गाय, म्हैस, गोट, शीप, त्याच्यानंतर चिकन, जे कुठले प्राणी ज्यांचा वापर अन्नासाठी केला जातो हे सगळे पशुपालनाच्या अंडर येतात. अच्छा. आणि एकूणच पशुपालन इंडस्ट्री जी ॲनिमल हजबंड्री किंवा ॲनिमल फार्मिंग इंडस्ट्री आहे, आज एक खूप इंटरेस्टिंग, मी जेव्हा याचा काही दिवसांपूर्वीच अभ्यास करत होतो तेव्हा खूप इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक माझ्यासमोर आलं. एक खूप पॉप्युलर प्रोफेसर आहेत हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधले, त्यांचा रिसर्च जो आहे तो हे सांगतो की अख्ख्या जगामध्ये जे हंगरमुळे लोक मरत आहेत, उपासमारीमुळे लोक मरत आहेत, तर अख्ख्या जगातली भूक संपवण्यासाठी आपल्याला 40 मिलियन टन एवढं अन्न पाहिजे. आणि प्रतिवर्ष आपण तेच अन्न जे विच इज फिट फॉर ह्युमन कन्झम्पशन, असं अन्न आपण 780 मिलियन टन्स फक्त जनावरांना खाऊ घालतो. म्हणजे ऑलमोस्ट किती 20 पटीने
20 पटीने 19 जास्त पट. अन्न. हां. 19 त्यामुळे पटीने. जर विगन झालं जग तर जे लोक उपासमारीने मरतायत त्यांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, आपण 19 वेळा वाचवू शकतो अख्ख्या जगातल्या लोकांना. म्हणजे हे खरं उत्तर आहे. जे लोक म्हणतात की समजा आम्ही नॉनव्हेज खायचं सोडून दिलं आणि दूध प्यायचं सोडून दिलं तर हेच म्हणजे की लोकांना अन्न पुरणार नाही शेतीने. हा तर एक खूप खूप हास्यास्पद तर्क आहे. म्हणजे हा तेवढाच बालिश आणि तेवढाच हास्यास्पद तर्क आहे की हा तर खूप वेळा मिळतो. म्हणजे जर आपण या विषयावर कोणाशी चर्चा करायला लागलो तर ते म्हणतात की जर लोकांनी अचानक प्राणी खाणं सोडून दिलं तर पृथ्वीवरती वनस्पती शिल्लक राहणार नाहीत. तर सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की खूप प्रमाणामध्ये जंगलतोड, डिफॉरेस्टेशन होतीये. ती केवळ आणि केवळ फार्मिंगसाठी, असं पीक उगवण्यासाठी जे प्राण्यांना खाऊ घातलं जाईल. म्हणजे सोयाबीन सारखं. हां, सोयाबीन सारखं असेल किंवा बाकी धान्य असतील जे तेवढ्याच कामासाठी उगवली जातात जे प्राण्यांना खाऊ घालता येईल. आणि एक रिसर्च आहे, माझ्याकडे सगळे रिसर्चेस आहेत, सगळे पिअर रिव्ह्यूड पेपर्स मी आज सोबतच आणलेले आहेत. तर ह्या रिसर्चनुसार दिस रिसर्च is done by one of the very prominent researchers. त्याचं मी आता नाव तुला देतो, तू नंतर डिस्क्रिप्शनमध्ये टाक. अकॉर्डिंग टू दिस रिसर्च, जर वर्ल्ड टर्न्स टू प्लांट बेस्ड डाएट, म्हणजे जर विशुद्ध शाकाहारी जर जग झालं तर आज अख्ख्या जगामध्ये जर 100 एकर जमीन जर एवढी जर शेतीत पूर्ण वापरली जात असेल तर फक्त 25 एकर जमिनीमध्ये काम होईल. म्हणजे आज जेवढी जमीन शेतीसाठी वापरली जाते, जर सगळेजण विशुद्ध शाकाहारी झाले तर फक्त 25% जमीन लागेल. म्हणजे 75% अजून जास्त जंगल जगात. तेवढं जास्त जंगल उरेल. आणि अजून झाडतोड होतीच आहे, जंगल काप होतीच आहे. का? कारण जास्तीत जास्त पीक उगवता येईल, अजून फार्मिंग करता येईल करण्यासाठी. आणि कशासाठी? तर काही लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. त्याच्या पलीकडे काहीच नाही. क्रेझी आहे, खरंच क्रेझी आहे. म्हणजे माहिती का, आणि तू म्हणलास ना जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. आता ठीक आहे, आपण ते काय फार वर्गीकरण नको करायला, सामाजिक मुद्दे वगैरे. जसं मला आता वाटते तसं हा प्रश्न तू आणलास म्हणून मी विचारतो तुला आता की जिभेचे चोचले, मला काय पाहिजे ते मी खाईन, तू कोण मला सांगणार? बरोबर ना, हे एक लोकांचं असतं. आणि ह्याच्यात हा पण अँगल आहे ना की भारतात राजकारण पण ह्याच्यावर चालतं की माझ्या प्लेटमध्ये काय येईल हे सरकार कोण सांगणार किंवा दुसरं कोण काय सांगणार मला. बरोबर ना. तर मी गाय खायची का मी कोंबडी खायची का मी दूध प्यायचं का काय, हा माझा प्रश्न आहे. पर्सनल चॉईस आहे, हा व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. व्यक्ती स्वातंत्र्य. तर मी काय करणार, तू कोण सांगणार? कोणी काय खायचं हा पर्सनल चॉईस आहे. तसं तर मर्डर करणं पण पर्सनल चॉईस आहे, पण ते एक्स्ट्रीम आहे. जो विक्टिम असतो ना त्याला एखादी गोष्ट एक्स्ट्रीमच वाटत असते, आणि जो अत्याचार करत असतो त्याला ती गोष्ट कधीच एक्स्ट्रीम वाटत नसते. जसं काही दशकांपूर्वी जर मी उत्तर अमेरिकेत जन्माला आलो असतो, एक श्वेतवर्णीय म्हणून, एक व्हाईट अमेरिकन म्हणून जन्माला आलो असतो, तर मला एका कृष्णवर्णीय माणसाला, एका काळ्या माणसाला गुलाम म्हणून ठेवण्याची परवानगी होती. बरोबर. ते तेव्हा एक्स्ट्रीम वाटत नव्हतं. तेव्हा ते अतिशय नैसर्गिक आणि नॉर्मल वाटत होतं. तेव्हा तो पर्सनल चॉईस होता की मला गुलाम ठेवायचे, हा माझा पर्सनल चॉईस आहे. बरोबर. जसं काही वर्षांपूर्वीपर्यंतच सती प्रथा होती आपल्या संस्कृतीमध्ये, तर ती पर्सनल चॉईस होती घराघरातली. ते म्हणत होते की आमची पर्सनल चॉईस आहे. राईट. त्यामुळे पर्सनल चॉईस डज नॉट जस्टिफाय एव्हरीथिंग. बरोबर. ओके. त्यामुळे पण तरी म्हणजे कसं आहे की समजा मी गुलाम ठेवला समजा, तर तो त्या दुसऱ्याच्या म्हणजे मनुष्याच्या दुसऱ्याच्या मूलभूत हक्कावर मी गदा आणली, जगण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर मी गदा आणली. पण समजा मी एक कोंबडी मारून खाल्ली तर मी नाही तुझ्या हक्कावर गदा आणली ना, त्यांनी काय होतंय? खूप 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 योग्य मुद्दा. आणि हा मुद्दा जेवढे लोक व्हिगनिझमच्या विरुद्ध तर्क देतात त्यांचा लास्ट रिसॉर्ट हाच असतो, एक शेवटचं, ते म्हणजे की मी खातोय तर तुला काय फरक पडतोय? बरोबर. तर त्याचं उत्तर असं आहे की ही हवा सगळ्यांची आहे ना. जी हवा मी आता श्वास घेतोय ती हवा सगळ्यांची आहे. बरोबर. ती हवा दूषित होतीये काही जणांच्या मांस खाल्ल्याने. ही पृथ्वी जी सगळ्यांची आहे ती दूषित होते. म्हणजे ते असं म्हणण्यासारखं झालं की माझा शेजारचा असेल, त्यांनी एक खूप जुन्या काळातला जनरेटर लावला आणि त्या जनरेटरचा धूर सगळा माझ्या घरात येतोय. तो त्याची पर्सनल चॉईस नाही आहे की मी धूर सोडणारा जनरेटर लावेन, मला त्या धुराचा त्रास होतोय. बरोबर. त्यामुळे त्याचा विरोध करणं, त्याचा निषेध व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे ह्या गोष्टीवरती. त्यामुळे मांस खाणं किंवा
प्राणीजन्य पदार्थांचं सेवन करणं हा पर्सनल चॉईस असूच शकत नाही. बरोबर आहे. अरे खूप ह्यात कसं होतं जरा, पण मला वाटतं असं की भारतामध्ये खरं जातीचा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह असतो आणि मग काही विशिष्ट, आता मी जात मानत नाही कधीच, पण काही जातींमध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं आणि मग त्यांना वाटतं की अरे हा एक ब्राह्मणी नॅरेटिव्ह आहे, म्हणजे ब्राह्मणांनी दलितांवर अत्याचार केले पूर्वी आणि मग आता हे काहीतरी एक नवीन तुम्ही ब्राह्मण लोक आणतायत आणि ह्याच्यामार्फत परत तुम्हाला समाजामध्ये डिवाईड करायचं आहे असं एक सहज वाटू शकतं. मध्ये मी ANI एक स्मिता प्रकाश जे आहेत त्यांची पॉडकास्ट बघत होतो. त्यांनी एका दलित नेत्याला बोलवलं होतं भारतातल्या, जो सामाजिक चळवळींमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे. तर त्यांनी हेच सांगितलं की हे नवीन सगळ्या गोष्टी येतात व्हिगनिझम वगैरे, हे परत आम्हाला मेनस्ट्रीमपासून तोडण्याचे आणि मग ती सनातन संस्कृती आणण्याचे आणि ते मनुवादी हे असले तरीके आहेत काहीतरी. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? ह्या तर्काला कसं काय सांगणार तू? अशी जी तर्क देत आहेत ना, तर त्यात त्यांचा दोष नाही आहे खरं सांगायचं तर. आणि जरी असेल तरी तो वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे लेट स्टार्ट विथ दिस, त्यांचा दोष नाही आहे, कारण की हे सत्य तर लपलेलं नाही आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या देशामध्ये कित्येक वर्ष नाही तर कित्येक शतकं तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी तथाकथित खालच्या जातीच्या लोकांवरती अत्याचार केले. ह्याच्यामध्ये हे नाकारण्यासारखी गोष्टच नाही आहे. त्यामुळे असा एखादा विचार येणं जो भूतकाळात झालेल्या गोष्टींच्या काही प्रमाणात सिमिलर असेल, ते बघितल्यानंतर त्यांच्या मनात संशय येणं हे काही चुकीचं नाही आहे. हे सगळ्यात पहिली गोष्ट आपण क्लिअर केली पाहिजे की असं त्यांना वाटणं ही त्यांची चूक नाही आहे. आता जे कोणी व्हिगनिझमबद्दल बोलतंय, जे व्हिगनिझमचा प्रसार करतंय किंवा जे कोणी व्हिगनिझमबद्दल ऐकतंय, तर ते योग्य केंद्रातून झालं पाहिजे. त्याचा केंद्रबिंदू हा योग्य पाहिजे. बरं, म्हणजे काय जरा सोपं सांग. राईट. तर व्हिगनिझम हा विचार येतो कुठून? सगळ्यात पहिले ही गोष्ट आपण समजवली पाहिजे. याला कोणालाही आपण सांगतोय की व्हिगन का व्हायचंय, तर हे एखाद्याला जर सांगतोय आपण, तर तू जे खातोय ते घाण, ते घाण आहे म्हणून ते खाऊ नकोस, हे असं नाहीये त्याच्यामागे. त्याच्यामागचं कारणच वेगळं आहे. त्याच्यामागे एक अतिशय उदात्त विचार आहे. म्हणजे ज्या मूळ विचारधारेतून व्हिगनिझम ही उपधारा जन्माला येते, तो अतिशय उदात्त विचार आहे. तो कुठल्याही प्रकारचा भेद नाकारतो. एकूण समस्त चैतन्य सृष्टी ही एक आहे. अख्ख्या सृष्टीतलं चैतन्य एक आहे. त्यामुळे माझ्यात आणि प्राण्यांमधलं चैतन्य एक आहे आणि माणसातलं तर आहेच. म्हणजे जी विचारधारा ही मनुष्य आणि प्राणी यांच्यात भेद करू नका, ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करू नका म्हणून सांगते, ती नक्कीच माणसांमध्ये भिंती उभा राहू देणार नाही. अगदी बरोबर. हा भारी तर्क आहे, जबरदस्त तर्क आहे हा खरं. किंबहुना व्हिगनिझम अशा काही मुद्द्यांसाठी दरवाजे खुले करते ज्याच्यामुळे आहेत त्या भिंती सुद्धा कोलमडून पडतील. एकदा आपण हे स्वीकार केलं की माझ्यातलं चैतन्य, किंवा लेट्स से असं कोणीतरी म्हणतं असं काही चैतन्य नसतंच, हे जरी मान्य केलं तरी आपण वैज्ञानिक भाषेत बोललो, माझ्यातली जी नर्वस सिस्टीम आहे, माझ्यातल्या ज्या जाणीवा आहेत, त्या माझ्यातल्या आणि पशूंमध्ये ह्या सायंटिफिकली तर सेमच आहेत. त्यामुळे जसं मी एखाद्या फेलो ह्युमनवरती, एखाद्या माणसावरती अत्याचार करत नाही, तसंच प्राण्यांवर सुद्धा केला नाही पाहिजे. हा विचार व्हिगनिझम मागचा आहे. त्यामुळे माणसांमध्ये दरी निर्माण होऊ नये ह्याची जबाबदारी ही व्हिगन ऍक्टिव्हिस्टची आहे. की ते कुठल्याही प्रकारे अजून एक डिवाइड निर्माण करतोय का काय, अजून एक भेद समाजामध्ये, अजून एक भिंत बांधली जाते का काय, असा भाव न देता त्याच्या मागची जी ओरिजिनल आयडिया आहे, ओरिजिनल थॉट आहे, तो जर समजवला तर नक्कीच याचा ऍक्सेप्टन्स वाढेल. बरोबर, भारी आहे. आणि समज आता की एक फारच असा नाठाळ माणूस आहे आणि तो म्हणला चल मला खायचंच आहे, तू काय करणार मला, तर तू व्हिगन म्हणून त्या माणसाला कसं ट्रीट करशील? असे लोक असतात आणि अशा लोकांना मी भेटलोय. अरे असे लोक म्हणजे मी पण आहे तसं, मला नाही शक्य ते, मी नाही आतापर्यंत मी प्रयत्न केलाय खूप दूध सोडायचा, पण नाही होत ते, थोडंसं काहीतरी होतच मधनं मला. असे म्हणजे अशी लोक खूप असतात. अशा फेजमध्ये तर मी पण होतो. पण अशी लोक असतात जे म्हणतात की मला फरकच पडत नाही, मला तर हिंसा करायचीच आहे. त्यासाठी उत्तर एकच देऊ शकतो आपण, ते म्हणजे की
आपण ज्या सभ्यतेचा भाग आहोत, आपण ज्या संस्कृतीचा भाग आहोत, सिव्हिलायझेशन सभ्यता म्हणजे एखादी सिव्हिलायझेशन ही ॲडव्हान्स्ड किंवा प्रोग्रेसिव्ह कधी मानली जाते, जेव्हा ती जंगली प्रवृत्तींपासून लांब होते. एक काळ असा होता जेव्हा आपण जंगलात राहायचो, आपण जंगलामध्ये तिकडे नियम कायदे नव्हते, सुव्यवस्था नव्हत्या, पण आपण जंगलातनं बाहेर आलो, आपण घरं बांधायला लागलो, आपण शहरं बसवायला लागलो. तर जसं आपण काय करतोय, आपण अजून प्रगत सभ्यता बनतोय. म्हणजे काय होतंय, आपण जंगली प्रवृत्ती ह्या लांब ठेवतोय. सभ्य होणं, सिव्हिलाइज्ड होणं म्हणजेच जंगली प्रवृत्ती बाजूला ठेवणं. आणि समोरचा माझ्यापेक्षा कमजोर आहे, माझ्यापेक्षा दुर्बळ आहे म्हणून त्याचा भोग करणं, त्याच्यावर अत्याचार करणं ही एक जंगली वासना आहे. बरोबर. आणि तिकडे जंगलाची ती गरज होती, ती जंगलाची गरज होती. आजच्या युगामध्ये त्याची गरज नाहीये. बरोबर. हा तर्क जर एखाद्याला समजत नसेल, आणि हा पण तर्क येतात लोक मग की आम्हाला सुळे आहेत, ते कनाईन्स आहेत, ते मांस फाडण्यासाठी आहेत, तर मग म्हणून आम्ही खाणार. त्याच्यावर सुद्धा आपण नक्कीच बोलू. खूप छान मुद्दा आहे तो. तर असे लोक जे म्हणतायत की नाही मला तर खायचंच आहे, मला फरक पडत नाही, मग दे आर ऑपोजिंग द व्हेरी आयडिया ऑफ सिव्हिलायझेशन. एक सभ्यता या विचाराचाच ते विरोध करतात. आणि जसं तू म्हणलास की खूप लोक हेही तर्क देतात की आपल्याला सुळे आहेत, ते मांस फाडण्यासाठी आहेत. जसं वाघाला सिंहाला असतात तसं मांस फाडण्यासाठी सुळे असतात. वाघ आणि सिंह बाकी वाघ आणि सिंहांना पण मारतात, तसं मी जाऊन बाकी माणसांना मारू शकत नाही. बरोबर. भारतीय दंडविधानामध्ये, इंडियन पिनल कोडमध्ये होमिसाईडसाठी शिक्षा आहे. एक दगड तोडल्याची शिक्षा नाहीये, पण एका माणसाला मारण्याची शिक्षा आहे. कारण की माणूस हा चेतन आहे, त्याच्यात चैतन्य आहे. तसंच एका प्राण्याला सुद्धा मारण्याची शिक्षा आहे. जर एखादा प्राणी जो फूड म्हणून कन्सिडर होत नाही, एखादा वाघ असेल, सिंह असेल, हत्ती असेल, त्याला मारण्याची शिक्षा आहे. बरोबर. तर नुसते दात आहेत म्हणून मी मांस फाडणार, तसं तर मग वाघ चड्डी पण घालत नाही. बरोबर आहे. आपण एका सभ्यतेमध्ये, एका सिव्हिलायझेशनमध्ये आपण प्रोग्रेस होतोय, आपली एक उत्क्रांती होतीये. आणि त्या उत्क्रांतीच्या मार्गामध्ये जर उत्क्रांती होऊ द्यायची असेल, जर प्रगत व्हायचं असेल, तर हे खूप गरजेचं आहे की आपल्यातल्या ज्या जंगली प्रवृत्ती आहेत त्या मागे ठेवत जा. बरोबर. अरे हे सगळे कुतर्कच वाटतात मला पण, की मला ती चव पाहिजे म्हणून मी काहीतरी तर्क काढून मी त्याला जस्टिफाय करत राहतो. अशा हीच गोष्ट. आणि चव तू म्हणाला, चव हा सवयीचा भाग असतो. बरोबर. म्हणजे आता असे कित्येक लोक आहेत जे भारतीय नाही आहेत, ज्यांनी कधी तुपाचा वासही घेतला नाही, त्यांना तुपाचा वास ऑफेन्सिव्ह वाटतो. तुपाचा वास घेतला की त्यांच्या तोंडाला पाणी सुटत नाही. बरोबर. कारण तो सवयीचा भाग असतो. त्यामुळे आपल्यात सवयी असतात, त्या सवयीच्या असतात आणि सवयी बदलतात. आपण माणसं आहोत, आपल्याकडे विवेक आहे, त्यामुळे आपण विवेक वापरून आपल्या सवयी बदलू शकतो. बरोबर. अरे तू खरं ना बऱ्याच तर्कांची चांगली उत्तरं दिलीस आणि भारी कव्हर केल्यास सगळ्या या गोष्टी. मलाही बऱ्याच काही शंका असायच्या की खरंच व्हिगनिझम हा एक नरेटिव्ह आहे का, आणि त्याचा काही खरंच व्हिगनिझम एक नरेटिव्ह हा मुद्दा इतक्या जणांनी मांडलाय आतापर्यंत. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या दोन इंडस्ट्रीज आहेत. ते म्हणतात एक तर व्हिगन इंडस्ट्री, एक नॉन व्हिगन इंडस्ट्री आहे, आणि तुम्ही फक्त एक किंवा दुसरी फक्त इंडस्ट्री फंड करताय, बाकी काही करत नाही. तुम्ही व्हिगन होताय पण युअर फंडिंग द व्हिगन इंडस्ट्री, दॅट्स ऑल. हा एक तर्क खूप कॉमनली दिला जातो. अर्थव्यवस्था हा प्रश्न आता इथे येतो की एक इंडस्ट्री आहे किंवा एखादा सेक्टर आहे, त्या सेक्टरमध्ये जॉब्स आहेत. बाय नॉट कन्झ्युमिंग ॲनिमल प्रोडक्ट्स, आपण जर प्राणीजन्य उत्पादनांचं सेवन नाही केलं तर आपण त्या सेक्टरमधले जॉब्स घालवू, आपण त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांची आजीविका त्याच्यावर गदा आणू. हा तर्क खूप कॉमनली दिला जातो एक इकॉनॉमी अँगलनी. बरोबर. आणि आहे ना, भारतात खूप लोक मासेमारी आहेत एवढे, आणि पोल्ट्री व्यवसायात असणारे, डेअरी, गवळी, आमच्या इथे खाली गवळी आहेत, बरेच गवळीवाडा आहे आमच्या घराच्या मागे. तर ह्या सगळ्या लोकांचं काय ना, काय होईल? बरोबर आहे. डेफिनेटली हा प्रश्न येणं साहजिक आहे. आणि म्हणून व्हिगनिझम इज नॉट अ रिव्होल्युशन, इट्स अन इव्होल्युशन. ओके. व्हिगनिझम इम्प्लिमेंट करणं समाजामध्ये ही एक इव्होल्युशनरी प्रोसेस आहे. ही एक रेव्होल्युशनरी प्रोसेस नाही आहे. ही ओव्हरनाईट उद्या करायची गोष्ट नाही आहे. हे पुढच्या 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गोष्ट आहे. एक काळ असा होता भारतामध्ये जेव्हा भारतात पुरेसं दूध उत्पादन होत नव्हतं, तेव्हा भारतामध्ये श्वेतक्रांती झाली. म्हणजे काय, एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने दुधाचं प्रोडक्शन वाढवण्यात आलं, त्या सेक्टरमध्ये जॉब्स निर्माण करण्यात आले, आणि ऑर्गनाइज्ड पद्धतीने
मिल्क प्रोडक्शन वाढून ते कन्झ्युमर्सना वाटण्यात आलं. बरोबर. तसंच एक ऑर्गनाइज्ड एफर्ट घेऊन आपण हे एक जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत त्यांना जर प्लांट बेस्ड सोल्युशन देऊ शकलो तर ती सुद्धा इंडस्ट्री तयार होईलच ना. बरोबर बरोबर. आणि इकॉनॉमीला इम्पॅक्ट होईल हा तर्क फारसा योग्य नाही आहे. कारण की जेव्हा उत्तर अमेरिकेमध्ये जेव्हा काही दशकांपूर्वी काळ्यांना गुलाम म्हणून ठेवलं जायचं आणि त्याचा विरोध झाला तेव्हा पण तर्क हाच आला की आमच्या उद्योगांवरती गदा येते, आमच्या उद्योगांवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट येईल असा. कारण की हे गुलाम आहेत म्हणून तर आमचे उद्योग चाललेत, मग अर्थव्यवस्थेचं काय होणार. पण म्हणून गुलामगिरी चालू ठेवायची का? नाही, गुलामगिरी चुकीची ती संपली पाहिजे. त्याचं उत्तर डेफिनेटली व्यावहारिकपणे यायला पाहिजे. तसंच फक्त एक इंडस्ट्री आहे त्याच्यावरती जॉब्स अवलंबून आहेत म्हणून ती इंडस्ट्री चालू ठेवायची हा तर्क काही पूर्ण तर्क नाहीये. त्याच्यामध्ये गॅप्स आहेत. पण आता श्वेतक्रांती झाली ती का झाली असेल? आता मी जेव्हा विचार करतो तर मला असं वाटतं की दुधामध्ये न्यूट्रिशस व्हॅल्यू खूप आहे. म्हणजे त्यात बरीच काय म्हणतात न्यूट्रिशनला जीवनसत्व आणि बरेच काय काय त्यात आहेत गोष्टी आहेत त्या. तर त्याचा ॲक्सेस सगळ्या जनतेला व्हावा, जे कुपोषित आहेत त्यांच्यापर्यंत पण काहीतरी न्यूट्रिशन जावं म्हणून श्वेतक्रांती घडून आणली असेल. बरोबर. तर मग तुम्ही आता परत दूधच काढलं आहात ना, ती न्यूट्रिशन कसं मिळणार त्या जो कुपोषित आहे मेळघाटात माणूस. मगाशी तू जे बोललास त्यांनी ते एक ॲड्रेस झालंय की समजा पूर्ण बंद केलं, समजा विगनिझम पूर्ण इम्प्लिमेंट केला तर कमी जमिनीत जास्ती उत्पादन होऊन लोकांपर्यंत खाणं जास्ती पोहोचेल आणि महामारीची किंवा भूकमारीची समस्या मिटेल. पण तेच म्हणजे कसं काय होणार आहे हा असा प्रश्न आहे मला. तू न्यूट्रिएंट्स म्हणलास. बरोबर. न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी प्रोव्हाइड करेल व्हिगन आहारात एवढी आहे का? आपण त्याच्यावर चर्चा करू आता. व्हॉट डू यू मीन बाय न्यूट्रिएंट्स? कुठले न्यूट्रिएंट्स? कोणते न्यूट्रिएंट्स? प्रथिनं असतात, जीवनसत्व असतात, त्यानंतर मिनरल्स असतात, ओमेगा 3 असतात, ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आता आपण एक याच्यातला घेऊ आणि त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करू. बरोबर. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स. बरोबर. प्रोटीन्स म्हणजे आहे काय? प्रोटीन्स आर अमिनो ऍसिड्स. आणि अमिनो ऍसिड्स हे दोन प्रकारचे असतात, इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असे आहेत जे आपल्या शरीरामध्ये नॅचरली बनत नाहीत आणि आपल्याला ते अन्नामधनच घ्यावे लागतात. ते आहेत इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि 2 कंडिशनल इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत जे आपल्याला अन्नातनं घ्यावेच लागतात. बरं. आता प्लांट बेस्ड म्हणजे वनस्पतींमधनं मिळणारं प्रोटीन आणि ॲनिमल प्रोटीन म्हणजे पशूंमधनं मिळणारं जे मांस आहे त्याच्यातनं मिळणारं प्रोटीन, याच्यातला फरक असा आहे की ॲनिमल प्रोटीन हे कम्प्लीट प्रोटीन आहे. याच्यामध्ये लागणारी सगळी 11 प्रथिनं अस्तित्वात आहेत. म्हणजे मी नॉनव्हेज खाल्लं तर मला फार विचार करायची गरज नाही, सगळे तुला मिळणार मिळाली मला. बरोबर. प्लांट प्रोटीन हे कम्प्लीट प्रोटीन नाहीये, हे 100% खरं आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर डाळीमध्ये खूप प्रोटीन्स आहेत पण सगळी 11 नाही आहेत. पण आपण नुसती डाळ नाही खात ना. बरोबर. आपण त्यासोबत भात खातो, त्यामुळे जी प्रथिनं डाळीत नाही आहेत ती कॉम्प्लिमेंट होतात भातातल्या प्रथिनांनी. म्हणजे जी प्रथिनं जी अमिनो ऍसिड्स डाळीत नाही आहेत ती भातात आहेत. आपण जर एक कॉम्बिनेशन केलं, वेगवेगळे ग्रेन्स, लेग्युम्स, धान्य, कडधान्य, डाळी, या सगळ्यांचं, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स यांचं जर आपण एक कॉम्बिनेशन केलं तर 11च्या 11 अमिनो ऍसिड्स हे 100% जेवढी डेली रेकमेंडेड डोसेज आहे, रेकमेंडेड RDI म्हणतात त्याला, रेकमेंडेड डेली इंटेक, तर तो RDI हा 100% प्लांट बेस्ड फूड मधनं कव्हर होऊ शकतो. 100%. याच्या लिटरली काही मिनिटांचा रिसर्च करायचा आहे तुम्हाला. 5 मिनिटांच्या रिसर्चला वेळ लागणार नाही. एवढी सगळी इन्फॉर्मेशन आज इंटरनेटवरती आहे. प्रत्येक फूडचं तुम्हाला व्हिगन ऑप्शन आहे. आणि इंटरेस्टिंग यू ब्रॉट इट अप, माझ्याकडे खूप एक इंटरेस्टिंग माहिती आहे या प्रथिनांबद्दलच, प्रोटीन्सबद्दलच. अच्छा. की कसं एक खूप मोठी मिथ आहे की प्लांट फूडमध्ये किंवा शाकाहारी भोजनामध्ये प्रोटीन नाही मिळत. हे धालांत खोटं आहे. आणि मी थोडासा रिसर्च केला ऑनलाईन, मला ही आकडे सापडलेले आहेत. ही स्लाइड पण तू याच्यात दाखवू शकतो. तर बीफमध्ये 3 औंस बीफमध्ये 22 ग्राम प्रोटीन असतं. औंस म्हणजे पाऊंड? 3 औंस. त्याचं आता कन्व्हर्जन बघायला लागेल काय, म्हणजे एक पोर्शन काइंड ऑफ असं कन्सिडर करतो. त्याच्यात 22 ग्राम प्रोटीन आहे. आणि तेच 1.5 कप ब्लॅक बीन्समध्ये 22.5 ग्राम प्रोटीन आहे.
अच्छा. आणि तेवढंच नाही, प्लांट बेस्ड प्रोटीनचे अजून फायदे आहेत जे ॲनिमल प्रोटीनमध्ये कधीच येऊ शकत नाहीत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज जो प्लांट बेस्ड प्रोटीनमध्ये आहे ते म्हणजे प्लांट बेस्ड प्रोटीन इज इन्फ्लमेटरी. त्याच्याने शरीरामध्ये सूज येण्याची ची शक्यता वाढते. ॲनिमल बेस्ड की प्लांट बेस्ड? ॲनिमल बेस्ड प्रोटीन. ओके. आणि प्लांट बेस्ड प्रोटीन इज मच लेस इन्फ्लमेटरी दॅन ॲनिमल बेस्ड प्रोटीन. दुसरी गोष्ट म्हणजे प्लांट बेस्ड प्रोटीनमध्ये फायबर आहे जे ॲनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये नाहीये. त्यामुळे प्रोटीनचं डायजेशन हे बेटर होणार आहे तुमचं ॲनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये. त्यानंतर अजून जर कोणी स्टेक खात असेल तर 4 आउन्स स्टेकमध्ये 40 ग्राम प्रोटीन असतं. स्टेक म्हणजे काय सांगणार? स्टेक म्हणजे परत गाईचंच मांस खाल्लं एका प्रकारचं. तर तेच जर मी 1 कप काजू खाल्ले त्यात 40 ग्राम प्रोटीन आहे. मी तर असंच करतो, मी पिस्ते आणि ते काजू किंवा बदाम खातो जाता येतात, किंवा आपले दाणे. जर कोण म्हणत असेल ना मी गरीब आहे माझ्याकडे नाहीये पैसे, ठीक आहे दाणे खाऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा एक्सलंट सोर्स ऑफ प्रोटीन आहेच तो. आणि त्याच्यावर मी येणारच आहे लवकर, ते सुद्धा माझ्या लिस्टमध्ये आहे. सॅल्मन मासा, इट सपोज टू हॅव 23 ग्राम्स ऑफ प्रोटीन. तेच मी जर अर्धा कप दिवसभरात पीनट बटर माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं, मला 32 ग्राम प्रोटीन मिळणार आहे त्यातनं. त्यामुळे जर पोर्शन साईजेस कन्सिडर केले आणि अन्नामध्ये आपण जर इन्क्लूड करायचं ठरवलं तर प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये जास्त प्रोटीन आहेच, पण ते बेटर प्रोटीन पण आहे. ते जास्त हेल्दी प्रोटीन आहे, कारण की त्यामध्ये फक्त प्रोटीन नाही, त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स नाही आहेत जसं ॲनिमल प्रोटीनमध्ये आहे. असले तरी कमी आहेत ॲनिमल प्रोटीनच्या तुलनेमध्ये. हो, याच्यावर अनेक आणि रिसर्च पण झालेला आहे की कार्सिनोजेनिक आहे जे मीट आहे आणि कॅन्सर होऊ शकतो, डायबिटीज आणि इतर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजची पण रिस्क वाढते. बरोबर आहे. आणि B12 बोललं जातं, B12 बद्दल, B12 ची कमतरता, आयर्नची पण, लोहाची कमतरता आहे व्हेजिटेरियन डाएटमध्ये. तर असे बरेच फूड्स आहेत, सीड्स आहेत, बिया आहेत, जसं फ्लॅक्स सीड्स झालं किंवा चिया सीड्स झालं. हे जर रेग्युलरली आपण आपल्या डाएटमध्ये ठेवलं तर आयर्नची डेफिशियन्सी कॅन बी टेकन केअर ऑफ इझिली. त्यासाठी आपल्याला खास पशु उत्पादनांकडे जायची गरज नाहीये. पण सगळ्यात जास्त ज्याच्यावरती डिस्कशन होतं आणि त्या गोष्टीची खूप हवा आहे मार्केटमध्ये असं म्हणू शकतो ते म्हणजे B12. ज्याला कोणाला विचारलं मी, कुठलीही न्यूट्रिशनिस्टची पॉडकास्ट एखादी बघितली ते B12 खूप चालू असतं सगळं. नाही, B12 नक्कीच महत्वाचं आहे. अगदी. ते बहुतेक B12 का महत्वाचं आहे, कारण ते शरीरात रक्त इकडून तिकडे घेऊन जातं असं काहीतरी सीन माहिती होतं मला, आता आठवत नाहीये. बरेच फायदे आहेत. व्हाईट ब्लड सेल्स कॅरी करतं का असं काहीतरी आहे. तुमच्या मेंदूच्या फंक्शनिंगसाठी सुद्धा B12 ची गरज असते. तर त्यामुळे B12 हे एक सगळ्यात वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे B12. आणि हे खरं आहे की प्लांट बेस्ड डाएटमध्ये B12 नसतं, हे 100% खरं आहे. मध्ये मागे मी डॉक्टर रवी गोडसेंशी बोलत होतो तेव्हा त्यांनी जे सांगितलं होतं की कंटॅमिनेशनमधनं B12 मिळायचं आपल्याला, म्हणजे मातीत असतं आणि आपण आधी फार प्युरिफिकेशन करून पाणी प्यायचो नाही, त्यामुळे ते जायचं आपल्या पोटात पाण्याच्या मार्फत. झऱ्याचं पाणी पिलं समजा तर त्यानं गेलं B12. पण आता आपण खूप ते शुद्ध करून पाणी पितो फिल्टर्स वगैरे लावून, त्यामुळे B12 ची कमतरता आहे शाकाहारी लोकांमध्ये. आणि विशुद्ध शाकाहारींमध्ये तर खूप असेल. अगदी बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की B12 हे प्राण्यांच्या शरीरात सुद्धा काय आपोआप बनत नाही, त्यांच्या शरीरात कधी सिक्रेट होत नाही, स्त्रावत नाही B12 हे त्यांच्या आतड्यांमधल्या जे जीवाणू आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते B12 प्रोड्यूस करतात. त्यांच्यामध्ये एक सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. म्हणजे ते त्या प्राण्यांच्या जठरामध्ये, त्यांच्या प्राण्यांच्या आतड्यामध्ये आसरा घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये ते प्राण्याला B12 देतात. अच्छा, ओके. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे निसर्गात सुद्धा असतात. पण जसं तू म्हणलास की आपण पाणी सुद्धा UV ट्रीट करून आणि RO करून घेतो, त्यामुळे ते सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मरून जातात आणि आपल्याला ते मिळत नाहीत आता. तर हे खरं आहे. पण विगन पद्धतीने B12 आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत त्याच्या. म्हणजेच काय की लॅबोरेटरीमध्ये हेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून B12 हे कृत्रिम प्रकारे तयार करता येतं आणि ते शरीराला अतिशय उत्तम, आरोग्याला उत्तम असतं, त्याचे काहीही साईड इफेक्ट नसतात. आणि ते आपण रेग्युलरली घेतलं तर आपली B12 ची जी गरज आहे ती पूर्णपणे भरून निघते. त्यामुळे B12 साठी
आपल्याला प्राण्यांवर अवलंबून राहायची गरज अजिबात नाही आहे. पण हां, मान्य मला तुझा हा मुद्दा, पण सप्लिमेंट्स वगैरे असं म्हणलं की परत तो मुद्दा येतो, जरा आर्थिक मुद्दा तिकडे येतो की प्रत्येकाच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत ना जाऊन सप्लिमेंट. प्रश्न खूपच जबरदस्त आहेत प्रश्न, मला खूप आवडत आहेत, कारण की हे खूप कॉमनली विचारले जाणारे प्रश्न आहेत की सप्लिमेंट्स मग अजून एक खर्च वाढवायचा का? हां, बरोबर ना. हां, तर ह्याचं कॉस्ट अनालिसिस केलं होतं. माझ्याकडे आत्ता त्याचे आकडे नाही आहेत, पण ह्याचं कॉस्ट अनालिसिस मी केलं होतं की मी 1 किलो चिकन बाजारातनं विकत घेऊन जे खाईन त्यातनं B12 मिळेल वर्सेस मी जे सप्लिमेंटची डबी आणणार आहे त्यातनं जे B12 मला मिळणार आहे ते सप्लिमेंट मधनं मिळणारं त्यापेक्षा खूप स्वस्त आहे. खूप स्वस्त, जे मला चिकन किंवा पोर्क किंवा बीफ किंवा अन्य प्राणीजन्य पदार्थांमधनं मिळणार आहे B12 त्याच्यापेक्षा जे सप्लिमेंट मधनं मिळणार आहे ते नक्कीच खूप स्वस्त आहे. अच्छा, ओके. तरी आता पण हां, चांगलं आहे. पण आदिवासी समाजाला आपण ह्यात अजून नाही इन्क्लूड केलं की ते त्यांची तर पूर्ण जीवनशैली, ते अजून जंगलातच राहतात बेसिकली. तू म्हणत होता माणूस जंगलापासून आला शहराकडे, पण ते नाही आलेत अजून, राईट. त्यामुळे त्यांना खाऊ देत. लेट्स टॉक अबाउट द एलिफंट इन द रूम, राईट. जे आज अत्याचार होत आहेत आणि आदिवासी लोकांची जी संख्या आहे वर्सेस बाकी इतर जे आदिवासी नाही आहेत ते इतर, तर जे प्राणी उत्पादनांचं सेवन चाललं आहे ते मुख्य चाललंय कोणाकडून? अशा लोकांकडून जे अल्टरनेटिव्ह अफोर्ड करू शकतात, जे अल्टरनेटिव्ह शोधू शकतात, ज्याच्याकडे दुसरा उपायच नाहीये आणि तो खातोय, त्याला आपण हिंसा म्हणू शकत नाही कारण त्याकडे दुसरा उपाय नाहीये. बरोबर. पण माझ्याकडे जर आज उपाय आहे, माझ्याकडे जर आज ऑप्शन आहे की मला बकरी खायची आहे की माझ्याकडे दुसरं काहीतरी आहे खायला प्लांट बेस्ड, तेवढंच पोषक, तेवढंच त्याहून अधिक पोषक मी तर म्हणून, जर असं प्लांट बेस्ड फूड माझ्याकडे आहे तर मी ते का नाही घ्यायचं? ते जी निवड करणं असतं, तो जो विवेक असतो तो खूप महत्वाचा आहे इथे. ज्यांच्याकडे ऑप्शन नाही आपण त्यांच्याकडे बोटं दाखवण्यात काही पॉईंट नाही आहे. जे निर्णय घ्यायला सबळ आहेत तेवढे आपल्यासारखे लोक जे निर्णय घेऊ शकतात सहज, आपल्याला एका मिनिटात हा निर्णय घेता येईल की आज मला बकरी खायची नाहीये, आज मला अंड खायचं नाहीये, आज मला दूध प्यायचं नाहीये, त्याच्या बदल्यात तेवढेच किंवा त्याहून जास्त न्यूट्रिटिव्ह मला प्लांट बेस्ड सोर्सेस मिळणार आहेत आणि ते टेस्टी असतात, डेफिनेटली टेस्टी असतात. आणि जसं मी सांगितलं, टेस्ट इज मॅटर ऑफ हॅबिट, सवयीचा भाग येतो. बरोबर. तर मग तो का नाही करायचा? बरोबर बरोबर, मान्य मला. हां, म्हणजे माय फूड इज माय चॉईस, बट आय हॅव द पॉवर ऑफ चॉईस, हे इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. दॅट इज व्हेरी राईट. दॅट सम्स अप व्हिगनिझम आय थिंक. हां, अजून काय आहे का तुझ्याकडे बोलण्यासारखं व्हिगनिझमवर? काही कव्हर नसेल केलं सांगून टाक. असं खूप मुद्दे आहेत, अजून बरेच आहेत. एक खूप कॉमन तर्क असा अजून एक येतो की चल मी आज दूध पित नाहीये पण उद्यापासून मी सॉय मिल्क प्यायला लागलो. तर सॉय मिल्कसाठी अजून एक इंडस्ट्री उभी करायला लागेल. हां, बरोबर बरोबर. सॉरी बोल तू, मग मी सांगतो तुला. हां, ठीक आहे. तर सॉय मिल्कसाठी एक वेगळी इंडस्ट्री बनवायला लागेल. ती इंडस्ट्री जर चालवायचं असेल तर त्याला पाणी लागणार, त्याला रिसोर्सेस लागणार. तर मी अजून ग्लोबल वॉर्मिंगसाठी वाटा निर्माण करून देतोय. आल्मंड मिल्कवर हे जास्ती बोललं जातं की बदामाच्या शेतीला खूप जास्ती प्रमाणात पाणी लागतं. राईट. म्हणजे नॉन व्हिगन्सकडनं व्हिगन्सवर हा एक मोठा आरोप केला जातो की तुम्ही म्हणता की ऑल्टरनेटिव्ह मिल्कवर शिफ्ट व्हा, पण जे पर्यायी दूध आहे ते पर्यावरणाला जास्त हानिकारक आहे त्याची शेती करणं. हे असे जे कोणी तर्क देतात त्यांनी नक्कीच कुठल्या तरी क्लिकबेट आर्टिकलमधनं वाचलं असेल किंवा एखाद्या यूट्यूब व्हिडिओमध्ये ऐकलं असेल. जर थोडीशी मेहनत घेऊन पिअर रिव्ह्यूड सायंटिफिक आर्टिकल्स वाचले, तसं एक आर्टिकल आहे जोसेफ पुरे आणि थॉमस नेमेसेक यांनी 2018 मध्ये जे रिसर्च केलं होतं. आणि दिस रिसर्च इज वन ऑफ द मोस्ट क्रेडिबल रिसर्चेस, कारण की 110हून अधिक देशांमध्ये आणि 40,000हून अधिक फार्म्समध्ये त्यांनी हा रिसर्च केलाय. बरं. त्यामुळे ह्यांचे नंबर्स हे डेफिनेटली क्रेडिबल आहेत आणि हा पिअर रिव्ह्यूड पेपर आहे. त्यामुळे सायंटिफिक कम्युनिटीमध्ये हा रिव्ह्यू होऊन आणि मग ॲक्सेप्ट झालेला रिसर्च आहे. बरं. तर आपण त्या नंबर्सवरती येऊयात. खूप खूप इंटरेस्टिंग नंबर्स आहेत. जर आपण सॉय मिल्क घेतलं तर सॉय मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी जेवढं पाणी लागतं आणि डेअरी दूध जे आहे ते करायला जे लागतं, तर डेअरीसाठी 23 पट जास्त पाणी डेअरी मिल्क प्रोडक्शनसाठी लागतं. अच्छा, मग ते पाणी कसं काय, दुधाच्या प्रोडक्शनला कसं काय पाणी लागतं? त्याच्यामागे आता बघण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की
तो जो प्राणी आहे ज्याच्यात तुम्ही दूध काढणार आहे अच्छा त्याला मोठ्या करण्यासाठी पाजलेलं पाणी. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला खाऊ घातलेलं जे अन्न आहे ते अन्न उगवण्यासाठी लागलेलं पाणी. ते दूध जे आहे ते प्रोसेस करण्यामध्ये, ते ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये, बाकी तो एक छोटा आकडा असेल पण तिकडे सुद्धा लागलेलं पाणी. तर हे सगळं जर बघितलं तर, आणि या रिसर्चचं तू लिंक डेफिनेटली याच्यात दे, कमेंट्समध्ये दे. डेअरी मिल्कसाठी 23 पट जास्त, आणि आल्मंड मिल्कवरती जे बोलतात तर आकडे जर बघितलं या रिसर्चमधले तर आल्मंड मिल्कपेक्षा दुप्पट डेअरी मिल्कसाठी पाणी लागतं. म्हणजे आल्मंड मिल्कला डेफिनेटली सॉय मिल्कपेक्षा जास्त लागतं. बाकी कुठल्याही नॉन व्हिगन मिल्कपेक्षा पाणी हे आल्मंड मिल्कला डेफिनेटली जास्त लागतं. पण जे डेअरी मिल्कला लागतंय त्याच्या 50%च पाणी आल्मंड मिल्कला लागतं, फ्रेश वॉटर. तसंच लँड यूजबद्दल बोलूयात आता आपण. डेअरी मिल्कसाठी, दुधाच्या उत्पादनासाठी जेवढं आपल्याला लँड लागते, जेवढी जमीन लागते, आणि सॉय मिल्कच्या उत्पादनासाठी जेवढी जमीन लागते, डेअरी मिल्कला त्याच्यापेक्षा 13 पट जास्त जमीन लागते. 13 टाइम्स, दॅट्स ह्यूज. फक्त दूध उत्पादनासाठी तेवढ्या. इंटरेस्टिंग आहे रे हे सगळे मुद्दे. आणि आपण ह्याच्याबद्दलही बोललो ना, आणि हा तर्क तर खूप लोक देतात की एखादी इंडस्ट्री जर येणार तर अजून ग्रीन हाऊस गॅसेस येणार. ग्रीन हाऊस गॅसेस जर बघितलं आपण तर आपण परत एकदा जे सगळ्यात पॉप्युलर नॉन व्हिगन दूध आहे ते सॉय मिल्क, त्याचं आणि डेअरी मिल्कशी जर आपण कंपॅरिझन केलं तर तिप्पट 3 टाइम्स जास्त ग्रीन हाऊस गॅसेस हे ॲनिमल फार्मिंगमधनं आलेलं दूध प्रोड्यूस करतं. त्यामुळे कुठल्याही दृष्टिकोनातून दुग्ध व्यवसाय हा तर ह्युमॅनिटेरियन कारणांमुळे चुकीचा आहेच, पण वैज्ञानिक दृष्ट्या हा अर्थव्यवस्थेसाठी, हा तुमच्या निसर्गासाठी, आपल्या पर्यावरणासाठी, सगळ्याच गोष्टींसाठी दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हे हानिकारकच आहे. नाही, भारी मुद्दे मांडलेस तू. आणि शेवटचे 2 प्रश्न आता फक्त. तर एक म्हणजे आता आपण समजा सगळ्यांनी उद्यापासून व्हिगन व्हायचं ठरवलं तर या सगळ्या प्राण्यांचं होणार काय? जे प्राणी आत्ता जिवंत आहेत त्याच्यासाठी उत्पन्न केलेले, खाण्यासाठी फक्त किंवा दुधासाठी उत्पन्न केलेले प्राणी. कारण ह्यातले म्हणजे कोंबड्या तर फक्त तुम्हाला खायच्यात म्हणून त्यांना जन्माला घातलं जातं, बरोबर. आणि बीफचं पण थोड्याफार प्रमाणात तोच विषय आहे, किंवा जास्ती प्रमाणात, माहीत नाही मला. तर या प्राण्यांचं काय होईल? आणि दुसरा प्रश्न म्हणजे इमिडिएटली आत्ता लगेच त्वरेने जे लोक व्यवसायांमध्ये आहेत त्यांच्याबरोबर कसं त्यांनी काय केलं पाहिजे लगेच आत्ता, की त्यांना लगेच पोटावर नाही पाय आणू शकत आपण त्यांच्या. म्हणजे आपण नाही, म्हणजे आपण आपल्यात काही ते करायची ताकद नाही आहे, पण समजा सरकारने पॉलिसी लेवलला ठरवलं की व्हिगनिझमकडे लोकांना जरा झुकवायचा प्रयत्न करायचा, तर सरकार प्रॅक्टिकली कसं काय करणार आहे? जसं आपण अगोदर म्हणालो की ही एक ओव्हरनाईट करण्याची गोष्ट नाही. अर्थव्यवस्था जिथे येते तिथे बाजारपेठ येते. बाजारपेठ कशामुळे चालते? बाजारपेठ ही डिमांड आणि सप्लायमुळे चालते, बरोबर. डिमांड आणि सप्लाय कोण जनरेट करतं? डिमांड आणि सप्लाय हा कन्झ्युमर जनरेट करत असतो. त्यामुळे मी एक ग्राहक म्हणून ज्या गोष्टीची डिमांड वाढवणार आहे त्या सेक्टरमध्ये जॉब्स निर्माण होणार आहेत. तसंच जसं जसं डेअरीमधले जॉब्स कमी होतील तसं अन्य इंडस्ट्रीजमधले, नॉन व्हिगन इंडस्ट्रीजमधले जॉब्स वाढत जाणार आहेत तेवढेच, बरोबर. त्यामुळे ही ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाहीच आहे. मी एक ग्राहक म्हणून माझं काम काय आहे, माझ्याकडे ताकद कोणती आहे? चॉईस, बरोबर. तर माझ्याकडे जर 2 ऑप्शन्स आहेत तर मी असंच निवड केली पाहिजे की जी व्हिगन असेल, जी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय असेल. असाच निर्णय मी एक ग्राहक म्हणून घेतला पाहिजे, बरोबर. त्यामुळे ही एक ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाहीच आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एक रिसर्च ज्याच्याबद्दल आपण आधी बोललो, ह्याला आपण स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली 15 वर्ष जरी लावले आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स ज्या प्राण्यांची नॅचरल लाईफ आहे ती संपणार आहे 15 ते 20 वर्षांमध्ये, ते जरी केलं तरी या शतकाच्या अंतापर्यंत 70% ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स हे संपणार आहेत. हे रिसर्चनी सिद्ध केलेलं आहे. तर ह्याच्यासाठी याचं उत्तर असं आहे की ह्याला कुठलंही इमिजिएट स्टेप घेऊन चालणार नाही, पण एक डिटरमाइंड आणि प्लॅन्ड एफर्ट ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. नाही, भारी, बरोबर आहे. म्हणजे व्हिगनिझमबद्दल ज्या काही शंका होत्या माझ्या मनात त्यातल्या 80-90% आता जरा क्लिअर झाल्या असं मला वाटतं. तरी थोडंसं अजून 5-10% माझ्या मनात आहे त्याच्या व्यावहारिकतेबद्दल जे आता मी विचारले प्रश्न
त्याचं अजून माझं पूर्ण समाधान झालं असं नाही, पण खूपच छान माहिती दिलीस तू आज इथे येऊन. आणि मी विगन नाही आहे पूर्णपणे, पण 90-95% माझा आहार हा डेअरी फ्री आणि विगन आहारामध्ये मोडतो. प्रयत्न करीन मी आणि जायचं आहे मला तिथे पूर्णपणे 100%. आणि मला अशी आशा पण आहे की ही पॉडकास्ट बघून लोक याच्यावर किमान विचार करतील. आणि सोपं आहे आजच्या जगामध्ये विगन होणं, खरंच अवघड नाही. म्हणजे मी विगन होऊन 6 महिने झाले. मी कुठलाही असा दावा करणार नाही मी कुठला तरी त्याग केलाय किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी खूप बदललंय. हा, हेल्थ वाईज बेनिफिट्स मिळाले ते बदललंय, पण कुठली तरी गैरसोय झाली असं अजिबातच झालेलं नाही. कारण की कुठलाही पदार्थ घ्या त्याचा आज व्हिगन ऑप्शन अवेलेबल आहे. आणि तो व्हिगन ऑप्शन नक्कीच त्या नॉन व्हिगन ऑप्शन पेक्षा जास्त हेल्दी आहे. नक्कीच. आणि हा मी तुला हे विचारायचं राहिलं की तू 6 महिने व्हिगन आहेस, तुला काही स्वतःच्या शरीरामध्ये फरक जाणवला का? खूप फरक जाणवलाय. माझा डेली कॅलरी इनटेक जो स्वीट्समुळे व्हायचा आता तो संपलाय. कारण मी जेवढा आईस्क्रीम प्रचंड प्रमाणात कन्झ्युम करायचो, जेवढे दुग्धजन्य पदार्थ मी त्यांचं सेवन करायचो ते कमी केल्यामुळे मागच्या 6 महिन्यांमध्ये माझं 9 किलो वजन कमी झालेलं आहे. मी आकडे सांगणार नाही आता. नाही, आणि भारतीयांना खरं भारी आहे. समजा तुम्ही व्हिगन झालात तर इतकं भारी आहे की तुम्ही रसगुल्ला नाही खाणार, तुम्ही आईस्क्रीम नाही खाणार जाऊन, त्यामुळे तुमची साखर तसंही कमी होणार आणि तुम्हाला डायबिटीस व्हायची शक्यता कमी होईल. त्यामुळे खूपच फायदा आहे व्हिगन व्हायचा. नक्कीच त्या दृष्टीने पण व्हायला पाहिजे व्हिगन. माझा तर नक्कीच फायदा झाला आहे. मला कायम सर्दी असायची, म्हणजे फार नाही अशी सर्दी पण असायची, सारखं असं ते वाटायचं मला की सर्दी आहे. पण मी दूध आता नाहीच पित, बरेच वर्ष झाली, 2-3 वर्ष झाली. चहा वगैरे मी घरी गेल्यावर पितो, आई मला देते तेव्हा मी पितो आईच्या हातचा चहा, त्याबाबत काही खोटं नाही बोलत मी. पण दूध म्हणून असं नाही फार माझं कन्झम्पशन. तर म्युकस खूपच कमी डेव्हलप होतो आता, नाही आहेत. म्हणजे तो नक्कीच फायदा झाला. श्वास क्लिअर होतोय माझा खूपच. नक्कीच. आणि सुदैवाने आपण भारतीय आणि त्यातल्यात मराठी आहोत. आपले सगळेच रोजचे खाण्याचे पदार्थ व्हिगनच आहेत. पोळी भाजी वरण भात, विविध वेगवेगळ्या भाज्या, दही काढलं तर कोशिंबीर सुद्धा, पुरणपोळी, बाकी जे काही आपल्याकडे पदार्थ आहेत जे रोजच्या जेवणातले आहेत किंवा सणावाराला सुद्धा खायचे आहेत, ते व्हिगन जरी नसलं तरी व्हिगन पद्धतीने बनवता येतात आणि बरेचसे व्हिगनच आहेत. त्यामुळे हा एक जो खूप लोक बाऊ करतात, अरे आता व्हिगन व्हायचं म्हणजे खूप काहीतरी आभाळ कोसळणार आहे. व्हिगन होणं अतिशय सोपं आहे. सुरुवातीचा 1 आठवडा त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि ह्याच्यावरती खूप रिसर्च अवेलेबल आहे. आणि कसं होतं ना की एकदा सत्य दिसलं की मी आता जरी, आणि मला व्हिगन व्हायला थोडा वेळ लागला, मी पण लगेच नाही झालो, मला व्हिगन व्हायला जवळजवळ 1-1.25 महिना लागला. पण दरवेळेस दूध घ्यायचं तेव्हा मला त्याच्यात त्या गाईचे झालेले हाल दिसायचे, त्या गाईची कत्तल, ते वाहणारं रक्त, आणि माझ्या फक्त जिभेच्या चोचल्यांमुळे एखाद्या मुख्या प्राण्याचे जीव जाणार आहेत हेच दिसायचं मला. आणि त्यामुळे सोपं गेलं अजून, कारण की माझं मनच आतून त्या गोष्टीचा विरोध करायचा. बरोबर. जर एखाद्या गोष्टी मागचं सत्य बघितलं तर सोडणं फार अवघड होत नाही, सोपंच असतं मग ते. बरोबर आहे. आणि मध्ये मागे कोणाशी तरी बोलताना असा एक मुद्दा निघाला होता की माणूस हा एकमेव असा सजीव आहे जो दुसऱ्या सजीवाचं दूध पितो. अगदी काही गरज नाहीये खरं. आणि 2 वर्षाचं झाल्यानंतर तसंही तोपर्यंत निसर्गानेच सोय केली आईच्या दूध प्यायची, त्यानंतर दूध प्यायची काही गरज नाही. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास असा की माणूस माणसाचंच एक सर्टन वय झाल्यानंतर दूध प्यायलं तर ते ऑकवर्ड वाटेल किंवा किळसवाणं वाटेल, पण दुसऱ्या एखाद्या प्राण्याचं प्यायला त्याला काही ऑकवर्ड वाटत नाही. आणि आपण आपली भारतीय संस्कृती आहे, आपल्याकडे गोमातेचं किती महत्वाचं स्थान आहे. आणि जिला आपण गोमाता म्हणतो, जिची आपण पूजा करतो, तिच्यावर एवढे हालअपेष्टा होत असताना, तिच्यावर बलात्कार होत असताना तेच दूध काढून मी त्याचाच जर नैवेद्य किंवा प्रसाद बनवला तर त्याच्याहून मोठी धर्माची विटंबना ती कोणती. बरोबर. पण मग गोशाळांचं काय रे? गोशाळा ज्या आहेत त्या खरंच त्या गायींचं संवर्धन करतात आणि मला नाही वाटत गोशाळांमध्ये हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन होत असेल. तुझा हा जो मुद्दा आहे, आणि गोशाळावाले मला लोक माहिती आहेत गोशाळा चालवणारे, आणि ते खरंच म्हणजे उदात्त हेतूने ते चालवतात असं माझा तरी विश्वास आहे, पण माहीत नाही मला. आपण जर ओव्हरऑल नंबर्स बघितले, स्टॅटिस्टिक्स बघितले इकडे, तर एखाद्या कन्क्लुजनला येण्यासाठी महत्त्वाचं असं आहे की सॅम्पल साईज मोठा असला पाहिजे आपला. जर आपल्याला एक स्टॅटिस्टिकली रिलेव्हंट कन्क्लुजन पाहिजे असेल तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपला सॅम्पल साईज मोठा पाहिजे. जर असे काही लोक असतील तर ते खूपच कमी आहेत, कारण की स्टॅटिस्टिक्स से समथिंग एल्स.
आणि मी अतिशय न्यूट्रल वेबसाईट्सवरनं डेटा घेतलेला आहे ज्यांचा व्हिगनिझमशी काही संबंध नाही. फॉर एक्झाम्पल statistica.com नावाची वेबसाईट आहे, त्यांचं काम एकच आहे की स्टॅटिस्टिकल डेटा बनवणं. अच्छा. तर त्यांच्या लेटेस्ट डेटानुसार इंडिया इज वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ बीफ. जर भारतामध्ये गायींची खरंच एवढी चांगली वागणूक त्यांना दिली जात असेल तर मग हे कसं होईल? गायींची आणि म्हशींचे जे एक्सपोर्ट होतं ते म्हशीचं मांस जास्तीत जास्त होतं. पण ज्या देशामध्ये अहिंसा परमो धर्म आणि वसुदैव कुटुंबकम हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, हा ज्यांचा मंत्र आहे, त्या देशामध्ये तो देश आज जगाचा एवढा मोठा कत्तलखाना कसा झालाय? नंबर्स बघितले तर वेगळंच येईल आणि असतीलही काही असे, पण त्यांची संख्या नगण्य आहे अगदीच. जे मेजॉरिटी आहेत आणि आणि बरेच लोक हेही म्हणतात की भारतात आता बऱ्याच राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे, पण त्याच्यावरती असे खूप रिसर्च झालेले आहेत, स्टडीज झालेले आहेत की जी जनावरं आहेत, गायी वासरं, ही सगळी अशा राज्यांमध्ये ट्रकांमध्ये भरून भरून अतिशय वाईट अवस्थेमध्ये अशा राज्यांमध्ये पोहोचवली जातात, जसं केरळ असेल, वेस्ट बेंगॉल असेल किंवा नॉर्थ ईस्टचे 7 राज्य असतील, तिथे पाठवली जातात कत्तल करण्यासाठी. तर त्यामुळे आणि चला असं जर वाटत असेल आपल्याला की जे गावांमध्ये छोटे गोठे आहेत, छोट्या डेअरीज आहेत, तिकडे जाऊन कधी आपण बघावं तर गायींची संख्या जास्त मिळते की बैलांची संख्या जास्त मिळते? गायींची. म्हणजे मग त्या जन्माला आलेल्या जे मेल वासरू होतं त्याचं काय झालं? 100-150 गायींमध्ये मागे 2 किंवा 3 बैल असतात. ह्याचा अर्थ ते बैल गेले कुठे? सगळे तर शर्यतीत नाही जात बैलाच्या. बरोबर आहे. बरोबर आहे रे. डोक्यात माझा तरी खूप प्रकाश पडलाय. मला वाटतं की आज इथे आठवू आपण, पण खूपच भारी माहिती दिलीस, जबरदस्त. माझ्यासाठी खूप आय ओपनिंग आणि एनलायटनिंग असं कॉन्व्हर्सेशन होतं. पण तू एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावरती चर्चा करायला तू निर्णय घेतलास, हा सगळ्यात पहिले कौतुकास्पद गोष्ट आहे ही. बरोबर. तर तुझं खूप कॉंग्रॅट्स त्यासाठी. आपण खरंच म्हणतो आपण हिंदू आहे आणि भूतदया, प्राणी मात्रांवर दया करा, आपल्या संतांनी सांगितलंय. आणि जर आपल्याला आपण ज्या गोष्टी खातोय रोजच्या आहारात त्याच्या मागे काय होतंय, त्याच्या मागे किती अत्याचार होतोय प्राण्यांवर हे माहीत नसेल तर कसले हिंदू आपण आणि कसले काय? बरोबर आहे. आणि एस्पेशली अमेरिकेतला गाई, म्हणजे भारतात तरी चला ठीक आहे अवेअरनेस नाही आहे त्या गोष्टीचा, पण अमेरिकेत आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गायीची 2 ते 3 वर्षांनी कत्तलच होते. बरोबर. भारतातल्या सगळ्या मंदिरांमध्ये असं होऊन सुद्धा अशा गायींचं दूध हे प्रसादामध्ये कसं वापरलं जाऊ शकतं? म्हणजे ही हिंदू धर्माची विडंबना नाही तर दुसरं काय? बरोबर. म्हणजे एखादी गाय जिच्यावर बलात्कार झालाय, जी तिला भयंकर अवस्थेत ठेवलं गेलं आणि तिची आता कत्तल होणार आहे, अशा गायीचं तुम्ही दूध काढून काय करताय? त्याचा प्रसाद बनवताय. तर याच्यापेक्षा मोठा ऑक्सिमोरॉन कुठला असेल दुसरा? बापरे, फारच हे दर्दनाक, काय म्हणतात त्याला मराठीत, काय शब्द आहे रे? फारच केविलवाणी आणि भीतीदायक, भयानक, हृदयद्रावक आहे. हो नक्कीच. ठीक आहे, भारी, मजा आली आहे, जबरदस्त. पॉडकास्ट केल्याबद्दल थँक्यू. नाही वास का नाही, परत करूया आपण. अजून काही नवीन रिसर्च येत राहील किंवा पुढे जाऊन अजून व्हिगनिझम बद्दल तू काही काम केलंस तर ते नक्की शेअर करायला ये पॉडकास्टवर परत. हो नक्कीच. नुसतीच वाढीव चर्चा.